नमस्कार. आज टेंभूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन आणि विटा शहरातल्या बसस्थानकाचं नूतनीकरणाचा कामाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते विटा शहरामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला आदरणीय शंभूराज देसाई साहेब, आदरणीय पालकमंत्री खाडेसाहेब, आदरणीय खासदार धैर्यशीलदादा माने, आदरणीय नामदार महेशजी शिंदे, आदरणीय आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजप आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाला. भाऊंच्या पश्चात हा एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पडला आणि गेल्या 8 महिन्यामध्ये लोकांच्या संपर्कात राहून आम्ही लोकांना काही वेळेला मी विनंती केली होती की हे सगळं पार्टी चालवण्यासाठी आणि ह्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. काही लोकांना माझ्यासाठी भाऊंची भूमिका पार पाडावी लागेल, काही लोकांनी माझ्यासाठी माझ्या आईची भूमिका पार पाडावी लागेल आणि आजच्या उपस्थितीनं ती भूमिका मतदारसंघातील लोक पार पाडतायत हे चांगल्या पद्धतीनं दिसलं आहे. खूप मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले होते. मी सर्वांचं मनापासून अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊंच्या बरोबर असलेले सर्व सहकारी, माझ्याबरोबरचे सर्व सहकारी आणि माझ्या अनेक मित्रांनी, ज्ञात अज्ञात लोकांनी खूप मोठं कष्ट या कार्यक्रमासाठी घेतले. कारण कार्यक्रम 2 तारखेला होणार होता आणि 1 तारखेला हा कार्यक्रम प्रिपोन झाला आणि एवढ्या कमी वेळामध्ये खूप लोकांनी मदत केली आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप चांगली मोलाची सहकार्य त्या ठिकाणी केले. कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनानं सुद्धा खूप मोठी ताकद लावली होती. त्या सर्वांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. जे लोक या ठिकाणी उपस्थित आले होते त्या सर्व माता भगिनींचं, कार्यकर्त्यांचं, अनिल भाऊंच्या कुटुंबातलं सदस्य या नात्याने मी सर्वांचं मनापासून आभार मानतो.